तुम्हाला माहितीये बाहेरचं टेम्परेचर 40+ गेलेलं आहे आणि इतक्या टेम्परेचरमध्ये इतक्या उन्हामध्ये बाहेर जायचं म्हटलं मग तर बस. आणि अशा वेळी योग्य सनस्क्रीन यूज करणे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बट मार्केटमध्ये इतके सगळे सनस्क्रीनचे ब्रँड्स आलेले आहेत की खूप जास्त कन्फ्युजन होते. बट डोंट वरी, तुमची दोस्त आलेली आहे तुमची हेल्प करण्यासाठी. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही बेस्ट अफोर्डेबल सनस्क्रीन्स जे या समरमध्ये तुमचे बेस्ट फ्रेंड्स बनून राहणार आहेत. आणि समरच का, तुम्ही पूर्ण 12ही महिने सनस्क्रीन यूज करायला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप जास्त हेल्पफुल सुद्धा असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. सो मी तुमच्यासाठी काही सनस्क्रीनची ऑप्शन्स घेऊन आलेलीच होती आणि आपण सनस्क्रीन बद्दल बोलणारच होतो. सो आय थॉट की मी तुम्हाला सनस्क्रीनची थोडीशी आणखीन माहिती पण द्यायला पाहिजे, बिकॉज खूप लोकांचं खूप काही काही मिथ्स असतात आणि खूप लोकांना खूप कन्फ्युजन पण असते सनस्क्रीन बद्दल. पहिली बात तर ते सनस्क्रीन असतं, सनस्क्रीन नाही. हे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण मी खूप लोकांना म्हणताना ऐकलेलं आहे सनस्क्रीन, बट ते सनस्क्रीन एन असतो. मी पण स्वतः पहिले सनस्क्रीनच बोलायची, बट मग मला माझ्या मम्मीने करेक्ट केलं की ते सनस्क्रीन असतं. एनिवेज, हे सगळं प्रोनाउन्सिएशन वगैरेची तर अलग बात आहे, त्याचं काही नाही. बट मी आधी तुम्हाला काही सनस्क्रीनचे ऑप्शन सांगून देते आणि नंतर त्याच्याबद्दलची काही माहिती सुद्धा देणार. तर सगळ्यात पहिलं आपण सुरुवातच करूया माझे एकदम फेवरेट सनस्क्रीन पासून, ज्याचे मी 3 ते 4 ट्यूब संपवलेले आहेत आतापर्यंत आणि ते सनस्क्रीन इथे आहे माझ्याजवळ. सगळ्यात पहिलं सनस्क्रीन आहे माझ्याकडे हे ॲक्वालॉजिकाचं ग्लो सनस्क्रीन. ग्लो प्लस ड्यूई सनस्क्रीन आहे हे आणि ह्याच्यामध्ये आहे SPF 50+, PA 4 टाइम्स प्लस, UVA आणि UVB सुद्धा आहे. म्हणजे ते UVA UVB जे रेज असतात त्याच्यापासून पण हे प्रोटेक्ट करतं तुम्हाला. आणि याच्यामध्ये पपाया आणि व्हिटॅमिन C पण आहे, विच हेल्प्स टू ब्राईटन युअर स्किन आणि तुमची स्किनला हायड्रेट सुद्धा करतं. ऑल्सो इथे लिहून आहे की हे ब्लू लाईट प्रोटेक्शन सुद्धा देतं. म्हणजे हे जे टीव्ही बघतो किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल वगैरे जे बघतो त्याच्यापासून जे प्रोटेक्ट करतात, म्हणजे त्याच्यापासून जे रेज जे येतात त्याला प्रोटेक्शन म्हणून पण हे हेल्प करतं. आता मी इतके सगळे तर बेनिफिट सांगितले. आता तुम्हाला असं पण वाटू शकतं की हे पेड कोलॅब आहे किंवा कोलॅब व्हिडिओ आहे, असं काहीच नाहीये. हे मी माझ्या स्वतःच्या पैशांनी खरीदलेलं नाही, हे नाही खरीदलंय, हे वाला मला आलं होतं. बट याच्या आधीचे जे मी ॲक्वालॉजिकाचे यूज केलेले आहेत ते स्वतःच्या पैशांनी खरीदलेले आहेत आणि मला जेन्युइनली खूप जास्त आवडलेले आहेत त्याचे सनस्क्रीन. मला यांनी कधीच ब्रेकआउट नाही झालं, मला असं रिॲक्शन वगैरे काही झाली नाही. इतकं, माझी ऑइली स्किन आहे तरी पण हे इतकं छान असं लाईट वेट सनस्क्रीन आहे, बिलकुल व्हाईट कास्ट नाही देत आणि खूप छान प्रोटेक्ट करतं हे तुमच्या स्किनला. सो हे मी माझ्या मनाने मी खुश आहे म्हणून मी तुम्हाला सांगते या सनस्क्रीन बद्दल. आणि मी तुम्हाला टेक्स्चर वगैरे सगळं दाखवते. हे बघा, हे काय बघा, पहिले घेऊ तर द्या हातावर. हे असं क्रीम सारखं सनस्क्रीन आहे आणि तुम्ही जेव्हा याला ब्लेंड करता एकदम इझिली ब्लेंड होतं. म्हणजे बोलता बोलता हे ब्लेंड सुद्धा झालं आणि गायब सुद्धा झालं. बट याच्यानंतर तुम्ही बघू शकता की जो असा डुईनेस आणि असा ग्लो जो आहे ना तो पण येतो. सो तुम्ही मेकअपच्या आतमध्ये पण हे लावलं ना, याच्यावरती मेकअप लावलं तर इतकं छान तुमचं मेकअप ग्लो करतं. बट ऍट द सेम टाइम हे बिलकुल असं चिपचिप किंवा असं चिपचिप नाही आहे. तुम्हाला एकदम असं लाईट वेट आहे आणि तुम्हाला चिकचिक नाही होणार. तुम्ही असे पसीना पसीना नाही होणार तुम्हाला. तर खूप छान एकदम असं बॅलन्स्ड सनस्क्रीन आहे ते, असं म्हणू शकतो आपण. म्हणजे ते असं ग्लो पण देतं बट चिपचिप पण नाहीये, म्हणून मी बॅलन्स्ड बोलली याला. आणि ओव्हरऑल मला खूप आवडलं हे. याच्यामध्ये आणखीन व्हेरियंट्स येतात, मला वाटतं ते वॉटरमेलन वाला पण येतं. मी स्क्रीनवरती देऊन देणार याचे जे आणखीन दुसरे व्हेरियंट आहे. बट मी तर हेच यूज केलेलं आहे, हे व्हिटॅमिन C आणि पपायावालं. हे येलोवालंच मी यूज केलेलं आहे आधी सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये 80 ग्रॅम्स प्रोडक्ट मिळालेलं आहे. हे याच्यावरती प्राइस तशी 599 दिलेली आहे. आता हे बघा, सनस्क्रीन जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की सनस्क्रीन तुम्हाला 100-200 रुपयाची मिळणार नाही. मग ते तुम्ही स्वस्त सनस्क्रीन घ्या, त्याच्यामध्ये SPF वगैरे काही व्यवस्थित नाही दिलेलं राहणार आणि मग तेवढं तसं प्रोटेक्शन पण नाही मिळणार. सनस्क्रीन जे आहे हे महागच असतं, बिकॉज मला पण आधी वाटायचं की इतकं महाग का असतं सनस्क्रीन. तर त्याचं रिझन पण आहे की असे सगळे बेनिफिट्स असतात त्याचे. आणि म्हणजे मग जेवढं तुम्ही स्वस्त घेणार तेवढंच मग तुम्हाला जे आहे त्याची जे फायदे आहेत ते कमी कमी मिळत जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते, सनस्क्रीन जे आहे तुम्हाला 500-600 हे अफोर्डेबल रेंज आहे. म्हणजे 600च्या आतमधले सनस्क्रीन मी तुम्हाला दाखवणार आहे. 1000च्या आतमधले तुम्हाला मी सांगते 1000, 1200, 1500चे सुद्धा सनस्क्रीन्स असतात. बट ते हाय एंड मध्ये आपण त्याला पकडू. आपण सध्या अफोर्डेबल कॅटेगरी मध्ये घेतो आहे. तर हे ते सनस्क्रीन आहे जे माझं एकदम फेवरेट सनस्क्रीन आहे. मी
रोज हे यूज करते. याच्या आधी हे मेकअप करायच्या आधी पण मी हे यूज केलं आणि घरात सुद्धा असली तरी यूज करते, बाहेर जाताना तर यूज करते. सो येस, हे आहे फर्स्ट सनस्क्रीन. बाय द वे, सगळे जे सनस्क्रीन आहेत मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते सगळे मी टॅग लिस्टमध्ये टॅग करून देणार, सो तुम्ही तिथून डायरेक्टली चेक करू शकता. तुम्हाला बस इथे क्लिक करायचं आहे, तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरती जाऊन पोहोचाल किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक्स देऊन देणार. आता नेक्स्ट जे सनस्क्रीन आहे ते आहे हे डर्माकोचं सनस्क्रीन. हे पण खूप जास्त व्हायरल आणि खूप जास्त लव्ड सनस्क्रीन आहे, म्हणजे खूप लोकांना आवडतं आणि ते चांगलं सनस्क्रीन आहे सुद्धा. बट माझ्यासोबत असा प्रॉब्लेम झाला की ते मला बिलकुल सूट नाही केलं. म्हणजे मी जेव्हाही त्याला यूज केलं ना तेव्हा माझ्या फेसवरती असे ऍक्ने आणि ब्रेकआउट्स वगैरे झालेले आहेत, पिंपल्स वगैरे आलेले आहेत. सो माझं जे स्किन टाईप आहे ऑइली आणि असं कॉम्बिनेशन आहे ऍक्च्युली माझं, म्हणजे टी झोन माझा मोस्टली ऑइली असतो आणि हे थोडंसं ड्राय असतं. तर कॉम्बिनेशन स्किन टाईप साठी किंवा नॉर्मल किंवा ऑइली स्किन टाईप साठी मी सजेस्ट करेन की तुम्ही ते नका यूज करू. बट जर तुमची ड्राय स्किन असेल, बिकॉज माझे फ्रेंड्स आहेत ज्यांची ड्राय स्किन आहे आणि त्यांना ते खूप चांगलं असं सूट झालं आणि मला ते सूट नाही झालं, तर हे स्किन टाईप वरती पण डिफर करतं. म्हणूनच मी सांगते की असं पण होऊ शकतं की मला हे सनस्क्रीन खूप सूट होतंय बट तुम्हाला हे नाही सूट होतं, तर प्लीज माझ्यावरती भडकू नका. ते प्रत्येक स्किन टाईप वरती डिपेंड करतं. म्हणूनच मी तुम्हाला इतके सगळे ऑप्शन्स देते आहे की तुम्ही या ऑप्शन्स मधून चूज करू शकता, निवडू शकता की तुमच्या स्किन टाईपशी कोणतं मॅच करणार आणि तुम्ही कसं सनस्क्रीन घेऊ शकणार. सो सेकंड नंबरचा आहे आपलं डर्माकोचं सनस्क्रीन. तर डर्माकोचं पण सनस्क्रीन असं नाही आहे की मला सूट नाही झालं म्हणून तुम्हाला सूट नाही होणार, बिकॉज याच्यामध्ये सुद्धा SPF 50 PA++++ आहे आणि त्यांनी मेन्शन केलंय की हे ऑइली, ड्राय आणि ऍक्ने प्रोन स्किन साठी सुटेबल आहे. बट अगेन पॅच टेस्ट तर प्रत्येकच गोष्टीची तुम्ही करायला पाहिजे. इथे थोडीशी पॅच टेस्ट करायची आणि मग नंतर चेक करायचं हे आपल्या स्किन टाईपला सूट होतं की नाही, आपल्या स्किनला सूट होतंय की नाही आणि मगच कुठलीही गोष्ट यूज करायची पूर्ण फेसवरती. तशी या डर्माकोच्या सनस्क्रीनची प्राइस सध्या आहे 544 रुपीज. ही अमेझॉन वरची प्राइस मी तुम्हाला सांगते आहे. तर तुम्ही हेही सनस्क्रीन यूज करू शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बिकॉज जसं मी सांगितलं माझ्या फ्रेंड्सला ते सूट झालं बट मला सूट नाही झालं. याचा अर्थ हे नाही की ती सनस्क्रीन वाईट आहे. त्याच्याचमुळे मी या व्हिडिओमध्ये ते सुद्धा घेतलेलं आहे, बिकॉज ते सनस्क्रीन खरंच खूप छान आहे आणि लोकांना पण खूप आवडतं ते. इट्स जस्ट दॅट की ते मला सूट झालं नाही. ओके, आपलं थर्ड सनस्क्रीन आहे डॉट अँड कीचं सनस्क्रीन. हे इतकं पाण्यासारखं असं पाणीच असं लावतोय आपण असं आपल्याला फील होतं. इतकं जास्त लाईट आणि असं सिरम लाईक टेक्स्चर कन्सिस्टन्सी आहे त्याची. याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी सुद्धा आहे. SPF 50 PA++++ आहे आणि हे सुद्धा UVA, UVB आणि ते ब्लू रेज जे आहे, ब्लू लाईट, त्याच्यापासून सुद्धा प्रोटेक्ट करतं. तसं मी खूप जास्त युज नाही केलाय, 2-3 वेळाच युज केलाय, बट मला त्यांनी काही ब्रेकआउट्स नाही झाले, माझ्या फेसला काही रिॲक्शन नाही झालं. ऍट द सेम टाइम त्यांनी माझ्या फेसला खूप जास्त प्रोटेक्ट केलं होतं माझ्या स्किनला सन पासून, कारण की आम्ही खूप जास्त उन्हामध्ये फिरलो होतो त्या पिरियड मध्ये आणि स्टील मी इतकी जास्त अशी टॅन नाही झाली होती. सो म्हणून मला हे या व्हिडिओमध्ये ऍड करावं असं वाटलं. याची प्राइस बाय द वे आहे 396 रुपीज सध्या अमेझॉन वरती आणि ती डिफर करत राहते. सो मी जसं सांगितलं 600 रुपयाच्या आतमध्ये सगळे ऑलमोस्ट सनस्क्रीन्स येऊन जातात. तर तुम्ही ती जी एक प्राइस आहे ती डोक्यात ठेवा आणि त्याच्यानुसार मग तुम्ही चूज करा तुम्हाला कुठलं सनस्क्रीन हवंय. तर नेक्स्ट जे सनस्क्रीन आहे ते अगेन माझं मोस्ट फेवरेट आणि याच्या पण मी 2 बॉटल्स संपवलेले आहेत. ते आहे हे गार्नियरचं UV काय सुपर UV सिरम सनस्क्रीन. आणि जसं नावच सांगतं सिरम सनस्क्रीन आहे, म्हणजे हे पण खूप जास्त असं पाण्यासारखं सनस्क्रीन आहे. तुम्ही असं जर लावलं ना तर असं पूर्ण असं खाली खाली येतं. मी किती वेळा असं बोलते, बट मी हे यूज केलेलं आहे. मी याचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, म्हणजे हे मला कोलॅब साठी आलं होतं आणि नंतर मग मी हे यूज करून बघितलं आणि मग त्याची मी अजून दुसरी पण बॉटल यूज केली. सो इतकं मला ते आवडलं. अगेन याच्यामध्ये सुद्धा SPF 50 आणि PA++++ आहे. हे सुद्धा UVA आणि UVB च्या रेज पासून प्रोटेक्ट करतं तुम्हाला. आणि हे गार्नियरचं सनस्क्रीन सुद्धा ऑइली, ड्राय आणि ऍक्ने प्रोन स्किन टाईप साठी सुटेबल आहे आणि माझी पण कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे. मला पण खूप मस्त सूट झालं ते आणि खूप छान प्रोटेक्ट करतं ते ऍक्च्युली आणि लावायला पण खूप जास्त इझी आहे. मी हे जितके पण सनस्क्रीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले ना त्यातल्या एकही सनस्क्रीन मध्ये थोडंसं पण असं व्हाईट कास्ट नाही सोडत ते. म्हणजे तुम्हाला माहिती आपण आधी जे सनस्क्रीन यूज करायचे, तर तुम्ही थोडेसे स्वस्त सनस्क्रीन घ्या आणि मग ते फेसला लावा. तुम्ही असं वाटतं की कुठलं तरी पांढरं पावडर असं लावून आलाय तुम्ही, इतकं जास्त ते व्हाईट कास्ट सोडून जातं मागे त्याच्या. बट हे जे सनस्क्रीन्स आहेत जे मी सगळे सांगितले तुम्हाला, याच्यामध्ये बिलकुल थोडंसंही व्हाईट कास्ट नाही राहत, एकदम इझिली ब्लेंड होतं आणि खूप जास्त लाईट वेट सुद्धा आहेत हे सगळे सनस्क्रीन. सो एकदम कम्फर्टेबल आहे. आता लास्ट बट नॉट द लीस्ट हे आहे आपल्याकडे सनस्क्रीन. हे आहे हायफनचं ऑल आय नीड सनस्क्रीन. याच्यामध्ये आहे SPF 50 PA+++++.
याच्यामध्ये आहे नायसिनामाइड, कोजिक ऍसिड अँड सेरेमाइड्स. सो कोजिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे की तुमची जी कुठली असे डार्क स्पॉट्स वगैरे असतील ती अशी स्किन ब्राईट करण्यासाठी, डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन फेड करण्यासाठी हेल्प करतं. आणि नायसिनामाइड अगेन तुमची कुठली अशी जे हे असे डार्क स्पॉट्स असतात ना पिंपलने पडलेले, ते पण फेड करण्यासाठी हेल्प करतं. तर हे जे सनस्क्रीन आहे ना हे ऑल स्किन टाईपला सूट करतं. आणि अगेन हे नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे. हो, हे मला कोलॅब मध्ये आलेलं आहे, बट हे मी या व्हिडिओ बोलण्याचे मला बिलकुल पैसे मिळत नाहीये. मला हे सनस्क्रीन आवडलं, मी 1-2 वेळा हे यूज केलं आणि याने पण मला काहीच असं काही म्हणजे रिॲक्शन नाही झाली किंवा ब्रेकआउट वगैरे नाही झालं, म्हणून मग मी हे ऍड केलं. आता तुम्ही बघा, हे पण खूप जास्त लाईट वेट आहे आणि असं ओ माय गॉड, हे काय झालंय बघा, इतकं लिक्विडी आहे ते आणि ब्लेंड करायला पण खूप जास्त इझी आहे. मी खूप जास्त घेऊन घेते, तुम्ही बघा इझिली ब्लेंड होतं आणि बिलकुल व्हाईट कास्ट नाही सोडत. आणि हे ब्लेंड पण झालं आणि ग्लो बघा, इतका सुंदर असा डुईनेस आलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना कन्सिस्टन्सी, तर याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघितली, इतकी अशी रनी कन्सिस्टन्सी, एकदम थिक नाहीये, खूप लाईट वेट आहे. सो तुम्हाला खूप जास्त कम्फर्टेबल असणार आहे हे सुद्धा सनस्क्रीन. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 ml प्रोडक्ट मिळतं आणि याची प्राइस आहे 449 रुपीज. तर अगेन 500 रुपयाच्या आतच आहे हे. आणि हे सुद्धा म्हणजे तुम्ही कुठल्या वेबसाईट्सवर वगैरे चेक केलं म्हणजे Amazon, नायका किंवा हायफनच्या वेबसाईटवर, तुम्हाला माहितीच आहे डिस्काउंट्स तर चालूच असतात, डील्स आणि ऑफर्स तर सुरूच असतात. सो तुम्हाला हे एक्झॅक्ट प्राइसवर नाहीच मिळणार, याच्यापेक्षा कमीच मिळणार. तर हे आहे आपलं नेक्स्ट सनस्क्रीन आणि हे पण खूप छान, म्हणजे याचे पण खूप छान रिझल्ट्स आहेत आणि याचे पण खूप छान रिव्ह्यूज सुद्धा आहेत. सो माझा पण एक रिव्ह्यू घेऊन घ्या की हे मला पण खूप जास्त आवडलेलं सनस्क्रीन आहे. ओके, हे सगळे तर झाले आपले क्रीम आणि जेल आणि सिरम बेस्ड सनस्क्रीन. बट आता मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचे सुद्धा सनस्क्रीन आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल स्टिक वालं पण सनस्क्रीन असतं, स्प्रे सनस्क्रीन सुद्धा असतं. आणि ह्या गोष्टी केव्हा कामात येतात मी तुम्हाला सांगते. सो डॉट अँड कीचं स्टिक वालं जे सनस्क्रीन आहे, सनस्क्रीन स्टिक, ती पण खूप छान आहे. माझी फ्रेंडनी यूज केलेली आहे आणि तिने मला त्याचे रिव्ह्यूज दिलेले आहेत की ते खूप मस्त आहे. मी सुद्धा यूज केलाय. बट मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हे जे स्टिक सनस्क्रीन्स असतात ना, ते तुम्ही मेकअपच्या वर नाही यूज करू शकत. म्हणजे कितीही लोकांनी म्हटलं की तुम्ही हे सनस्क्रीनची ही स्टिक आहे, तर तुम्ही ही मेकअपच्या वरून ही अशी स्टिक जी आहे ही अशी लावू शकता. तुम्ही कितीही काहीही लावा, तुम्ही जर मेकअप वरून काहीतरी असं घासताय तर तुमचं मेकअप हलणारच आहे. त्याच्यामुळे कोणाच्या अशा झास्यामध्ये येऊ नका आणि मेकअपच्या वरून कुठलीही स्टिक वगैरे यूज करू नका. बट ओव्हरऑल ते सुद्धा सनस्क्रीन खूप छान आहे. जर तुम्हाला असं हे हात वगैरे भरवायचे नसतील, तुमचे हात खराब असतील आणि तुम्हाला तरीही सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे, तर तुम्ही अशा वेळेस हे स्टिक सनस्क्रीन यूज करू शकता. तुम्हाला बस ती स्टिक अशी रोल ऑन सारखी स्टिक असते, ती अशी वर करायची आणि बस असं 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 लावायचं आहे अँड दॅट्स इट, यू आर गुड टू गो. सो ते एक सनस्क्रीन आहे, असं दिसतं ते. आणि ते पण मी टॅग लिस्ट मध्ये टॅग करून देणार. आणखी नेक्स्ट जे सनस्क्रीन आहे ते आहे स्प्रे सनस्क्रीन. आता हे जे सनस्क्रीन आहे हे मी तुम्हाला पहिले सांगते. गार्नियरचं जे मी सुपर युव्ही सिरम वालं ते जे सनस्क्रीन, सुपर लाईट काय सुपर युव्ही सिरम हा सनस्क्रीन सांगितलं, त्यातलंच हे स्प्रे व्हर्जन आहे. आणि हे जे सनस्क्रीन असतात स्प्रे वाले, ते तुम्ही पूर्ण बॉडीवरती यूज करायला खूप जास्त इझी पडतं. किंवा असे स्प्रेचे सनस्क्रीन तुम्ही मेकअपच्या वरून यूज करू शकता. सो जेव्हा तुम्ही खूप दिवस, खूप वेळ म्हणजे पूर्ण दिवसभर बाहेर असता उन्हामध्ये, तेव्हा युजली सनस्क्रीन जे आहे ना ते रिअप्लाय करायला पाहिजे प्रत्येकानेच. आणि अशा वेळेस काय होतं, मग आपण बाहेर जाताना मेकअप वगैरे करतो, मग त्याच्यावरती आपण परत सनस्क्रीन नाही थोपू शकत. सो अशा वेळेस काय करायचं की असे स्प्रे वाले सनस्क्रीन यूज करायचे. मग तुम्हाला बस असा स्प्रे मारायचा आहे आणि मग तुमची अजून एक लेअर तयार होऊन जाते सनस्क्रीनची आणि मग तुम्हाला छान प्रोटेक्शन मिळतं, डबल प्रोटेक्शन मिळतं इनफॅक्ट. सो अशा वेळेस तुम्ही स्प्रे सनस्क्रीन यूज करायला पाहिजे. आता तुम्ही जेव्हा सनस्क्रीन घ्यायला जाणार, तुम्ही सनस्क्रीन जेव्हा सर्च करताय म्हणजे घ्यायचा विचार करताय, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की SPF 30च्या खालचं सनस्क्रीन तर बिलकुल घेऊच नका. आणि आता इतकं जास्त टेम्परेचर आहे आणि खूप सनस्क्रीन म्हणजे खूप मार्केटमध्ये असे सनस्क्रीन्स आले की ज्याच्यामध्ये SPF 50 तर असतंच. त्याच्यामुळे SPF 50च्याच खाली घेऊ नका तसं जर बघितलं तर. बट जर तुम्हाला नाहीच मिळत आहे कुठलं, तर SPF 30 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. त्याच्या खाली बट प्लीज नका घेऊ, कारण की मग काही फायदाच नाहीये. म्हणजे सनस्क्रीन लावून मग काही फायदा नाहीये. सो SPF 50 किंवा त्याच्या खाली जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 30 पर्यंत इट इज ओके, अदरवाईज त्याच्या खाली नका घेऊ. आणखी एक मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला आता बाहेर जायचं आहे, तर सनस्क्रीन एकदम बाहेर जायच्या आधीच लगेच नका लावू.
15 मिनिट आधी सनस्क्रीन लावा, त्याला थोडं सेट होऊ द्या, सेटल होऊ द्या तुमच्या फेसवरती आणि मग नंतर तुम्ही बाहेर जा. त्याच्याने काय होणार, छान प्रोटेक्ट होणार तुमची स्किन, म्हणजे ते सेटल होऊन जातं. सो ते असं मेल्ट नाही होऊन जात, तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं छान आणि मग नंतर तुम्हाला छान अशी प्रोटेक्टिव्ह लेयर तयार होते त्या सनस्क्रीनची. सो म्हणून नेहमी सनस्क्रीन 15 ते 20 मिनिट आधी, आपण कुठे बाहेर जायच्या आधी अप्लाय करायला पाहिजे. आणि येस, विथ दॅट मला जे काही तुम्हाला सनस्क्रीन बद्दल सांगायचं होतं ते सगळं काही झालेलं आहे माझं सांगून. आणि हे सगळे सनस्क्रीनचे ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी, सगळे मी टॅग लिस्टमध्ये टॅग करून देणार, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ, माझे रिव्ह्यूज आवडले असतील, माझे रेकमेंडेशन्स आवडले असतील. सगळे जे सनस्क्रीन्स आहेत, प्रत्येक सनस्क्रीन मी यूज करून बघितलेलं आहे एकदा तरी, त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगते आहे. आणि मी एकदम ट्रान्सपरंटली सांगितलं, जे मला सूट नाही झालं ते मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं की मला सूट नाही झालं, बट असं नाहीये की ते तुम्हाला पण सूट नाही होणार. सो हे पण लक्षात घ्या. अँड येस, आय रिअली होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल. आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय दोस्तों.